तर जे हरे मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोहम महाराज. तर आज आपण चाललेलो आहे आप्पांच्या कीर्तनाला. आप्पांचं कीर्तन आहे दौंडला. आपल्याला थेवरवरून जायचंय मित्रांनो, सकाळचं 9 ते 11 कीर्तनी. तर मामाना आम्ही सगळे निघालेलो आहोत कीर्तनाला. आप्पा पुढे बसले होते. मामा मस्तपैकी VIP मध्ये 120च्या स्पीडनी गाडी पळत होती. अर्जंट जायचं म्हटल्याच्या नंतर मामा काय दमखातीत का? मामा जोरात गाडी पळत होते. आप्पा म्हणत होते सावकाश पळवा, सावकाश पळवा. पण मामा ऐकत नाही. मामा कोणाचंच ऐकत नाही. मामाच्या धुंदीत असते. मित्रांनो, इकडे तर बंधारा फुटला होता. बंधारा फुटल्यामुळे सगळे घरं पाण्यात गेली होती. आता व्हिडिओत काही दिसत नाही, कारण आम्ही थांबलो नव्हतो. थांबलो असतो तर नक्कीच तुम्हाला दाखवलं असतं, कारण आप्पांच्या कीर्तनाला उशीर होता मित्रांनो. त्याच्यामुळे आम्ही फास्ट जाणार होतो. तर फायनली मित्रांनो कीर्तनाच्या ठिकाणी पोहोचलो. पखवाज वगैरे लावून घेतला. चौरे महाराजांनी पंचपदी घेतली होती. चौरे महाराजांची पंचपदी झाल्याच्या नंतर लगेच आप्पा पण खाली फेटा बांधित होते. आप्पांचं लगेच कीर्तन सुरू झालं. इकडे गायनाला सोहम महाराज आणि चौरे महाराज होते. त्याच्यामुळे आप्पाच्या कीर्तनात काय आज धिंगाणा होणार होता. आज या घरातल्या त्या यशवंतला आल्याच्या नंतर मी भेटलो. त्या यशवंत दादाला मी भेटलो. त्याला विचारलं, काय रे यशवंत, तुझा बाप निघून गेला, काय वाटतं तुला? त्या यशवंतने मला सांगितलं, महाराज आज माझ्याकडे सगळं आहे हो महाराज. मग अशा प्रकारचं एकदम खतरनाक असं कीर्तन केलेलं आपण. आप्पांचं कीर्तन झालं. आम्ही काय आज जेवलो वगैरे काहीच नाही, कारण आम्हाला पुढं थेवरच्या गणपतीला जायचं होतं. आणि लगेच आम्ही गाडीत बसलो, निघालो थेवरला. तर फायनली मित्रांनो थेवरला पोहोचलेलो आहे. पण मित्रांनो, आम्हाला गाडीच्या खाली उतरूस तोपर्यंत आप्पा तर डायरेक्ट त्या कोसाला गेली होती. पण काही विषय नाही मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपलं काम कसं असतं. हळूहळू आपण पोहोचलो मित्रांनो. त्या मशीन मधून गेलो, चेकिंग वगैरे झाले, चपला वगैरे सोडल्या आणि गेलो आतमध्ये गेल्याच्या नंतर डायरेक्ट आम्ही गाभाऱ्यात शिरलो आणि दर्शन भरायला लागलो, कारण आज काय गर्दी नव्हती जास्त. इकडे तोपर्यंत मामाने सगळ्यांना गणपतीचा अंगारा वगैरे लावला. आम्ही पण एकदम VIP मध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आलो मंदिराच्या बाहेर. तर फायनली मित्रांनो बाहेर आल्याच्या नंतर सगळ्यांना प्रसाद खायचा होता. मग त्याच्यामुळे आपण सगळ्यांना प्रसाद घेतला. आम्ही सगळ्यांनी प्रसाद वगैरे खाल्ला आणि आम्ही निघालो. कुठे निघालो कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये कशाला? आळंदीला जाणार ना, दुसरीकडे कुठे जाणार? आप्पांना तर कशाची घाई झाली होती काय मी, सगळ्यांचे पुढे पळत होते आप्पा. मग लक्षात आलं आप्पा का पुढे पळतायत, कारण आप्पांनी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. आप्पांना एवढी भूक लागली होती मित्रांनो. मग काय आम्ही पण निघालो मित्रांनो. लगेच चप्पल वगैरे घातली आणि आलो मंदिराच्या बाहेर. इथं आल्याच्या नंतर मामा घेत होती सीताफळ. मग सीताफळ वगैरे गोड असल्यामुळे मामाने लगेच 1 किलो सीताफळ घेतले. मग आम्हाला सगळ्यांना दिले ना सीताफळ, पोरांना दिले, मामाने घेतले. आप्पांना तर एवढी भूक लागली होती, आप्पांनी एवढे दाबून सीताफळ आणले. इकडे आमचे दुसरे मामा पण लय तुटून पडले होते. मामाला म्हणलं कशी टेस्ट मामा, 2 मिनिटं क्वालिटी कशी? एकच नंबर. मग काय अहो पाहता काय मित्रांनो, निघालो मग आम्ही आळंदीला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.